जळगाव जिल्ह्यामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा वितरण बंद झाल्यामुळे कॅटरिंग व्यवसाय देखील अडचणीत सापडलेला आहे। जळगाव शहरामध्ये जवळपास 200पेक्षा जास्त कॅटर्स या ठिकाणी काम करत असतात। मात्र गेल्या 12 ते 13 दिवसांपासून अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जे आहे व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा कुठेतरी बंद झाल्यामुळे आता हा व्यवसाय देखील या ठिकाणी अडचणीत सापडलेला आहे। जेवढे उपलब्ध त्यांच्याकडे व्यावसायिक गॅस सिलेंडर होते त्या गॅस सिलेंडरच्या आधारावर ते ऑर्डर पूर्ण करत आहेत। मात्र आता पुढच्या काळात काम कसं करायचा असा प्रश्न या कॅटर्स यांच्यासमोर उभा राहिला आहे। आपल्यासोबत कॅटरचे संचालक आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। क्या बताएंगे, कैसी स्थिति है फिलहाल? अभी कैसा है काम, जैसे फ़ोन आ रहा था अभी नहीं तो उनका हाँ बोलता था, नहीं बोलता था। गैस मिल नहीं रहा है तो उसके लिए जहाँ है वहाँ इस तरह है। बाकी का फ़ोन आ रहे हैं तो हम यस भी नहीं बोल सकते, नो भी नहीं बोल सकते। गैस जैसे दिक्कत है, काम कैंसिल करना पड़ रहा है, कुछ आइटम कम कर रहे हैं, इलाज नहीं कुछ। बाया है वेटर है, वो बैठे हैं, उनका फ़ोन आते हैं काम के लिए। जितना आपके पास में सिलेंडर है उसमें अभी ऑर्डर एक दो एक थोड़ा बचा हो यूज कर रहे हैं, बचा हुआ जो स्टॉक है एक दो छोटे हो जाएंगे, उसके बाद में कैश नहीं है। ऑर्डर कैंसिल कर रहे हैं क्या? कैंसिल हो रही है। कितना पैसा मिलता है एक ऑर्डर का? अब जो राजू रोटी मिलती है, अभी पैसे कभी नहीं मिलता, कभी मिलता तो स्टाफ वगैरह सभी मजदूरी करता ही है, भाड़ा किराया खर्चा सभी लगता ही है, फिर आप गाड़ी का हफ्ता भी भरना पड़ता है, सभी चीज़ लगती है। सीजन का दिन है अभी, लेकिन प्रॉब्लम आ रही है ऑर्डर की। अब गैस हो तो ऊपर से नहीं आ रहा तो यहाँ पे अपन क्या कर सकते हैं, उसका कोई इलाज नहीं है। नुकसान हो रहा है ना अभी आपका? नुकसान तो हो सीजन के रही दिन है, नुकसान तो हो रही है। तर अशा पद्धतीने आहे त्या सिलेंडरमध्ये हे आपला या ठिकाणी उदरनिर्वाह भागाताना पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी काम करणाऱ्या काही महिला देखील आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगणार ते, काय परिणाम झाला आहे नेमका गॅस मिळत नाही तुमचा? आमचा गॅस आम्हाला मिळत नाही आहे, महागाई झाली त्याच्यामुळे भेटत नाही आम्हाला। हां, तर आम्ही चुलीवर स्वयंपाक करताय। अच्छा, हां, तर मजुरी करायला बी असं भेटत नाही आम्हाला। बरं। हां, पण गॅस नाही मिळाला तर हे तुमचं हे पण काम बंद होऊन बंद जाणार? हो, बंद होईन आहे आमचं बी। प्रश्न निर्माण होईल ना? हां, निर्माण करायला पाहिजे बस आमचं म्हणणं हेच आहे। गॅस हां. दिला पाहिजे बस। हो, दिला पाहिजे, म्हणजे तुम्हाला पण काम बंद होऊन जाईल, बंद तुमचं होऊन पण जाईल। गॅस बंद हां, होईल. असं तर मोठा प्रश्न जो आहे या ठिकाणी कॅटर्स चालकांबरोबरच जे आहे कॅटर्सवर अवलंबून जे महिला कामगार आहेत किंवा काम करणारे तरुण आहेत यांचा देखील रोजगाराचा या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे। व्यावसायिक वितरण बंद झाले तर हा व्यवसाय पूर्णपणे बंद होईल, तर बेरोजगार या ठिकाणी होऊन रोजगाराचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि त्यामुळे घरचा उदरनिर्वाह भागवायचा कसा असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला असून कॅटर्स चालकांबरोबर त्यावर अवलंबून जे रोजगार मिळवणारे कामगार आहेत त्यांचा देखील मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। त्यामुळे यावर शासनाने लवकरात लवकर काहीतरी तोडगा काढावा अशीच अपेक्षा या ठिकाणी या कामगारांबरोबरच कॅटर्स चालकांनी व्यक्त केली आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।